नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विलनच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. 2026ची सुरुवात झालेली आहे आणि येत्या MPSCची एक्झाम असो किंवा पोलीस भरतीची एक्झाम असो, तुम्ही टार्गेट ठेवलं असेल की ती तुम्हाला क्रॅक करायची आहे, तर ही रिव्हिजन सिरीज तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करायचं नाही आहे, पूर्णपणे तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. आजचा जो टॉपिक असणार आहे तो असणार आहे आरोग्य व रोग याबद्दल आपण माहिती बघूया. मागे मी एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण याच्यावरती व्हिडिओ टाकला होता, तर तो तुम्ही पाहून घ्या. हा लेसन बघा, या लेसनवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा. किती इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी आणि मुलं स्किप करतात व्हिडिओ. मी ॲव्हरेज ड्युरेशन बघते व्हिडिओचं, तर 1-2 मिनटंसुद्धा मुलं व्हिडिओ बघत नाही आहेत. म्हणजे किती सोशल मीडियावर इंस्टाग्राम आपल्याला स्क्रोल करायची सवय असते आणि यूट्यूबवरती सुद्धा आपण शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा असंच करतो. तर असं अजिबात करू नका. चला तर मग सुरुवात करूया. आरोग्य व रोग. प्रथमतः समजून घेऊया की आरोग्य म्हणजे काय. तर रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णपणे सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य. आपण काय समजतो की आपण फक्त शरीराने मजबूत आहोत म्हणजे आपलं आरोग्य चांगलं आहे, तर असं नाही. तर मानसिक आणि सामाजिकरित्या सुद्धा तुम्ही पूर्णतः काय सुदृढ असणं गरजेचं आहे. तर या लेसनमध्ये महत्त्वाचं जे आहे तेवढं आपण बघूया. रोगांचे प्रकार बघा, टाईप ऑफ डिसिजेस. त्यामध्ये 2 प्रकार आपण म्हणू शकतो, एक कालावधीनुसार आणि एक कारणानुसार. कालावधीनुसार मध्ये कसं की जे रोग दीर्घ काळासाठी असतात असे रोग, आणि तीव्र रोग म्हणजे जे कमी दिवसांसाठी होतात परंतु त्यांचे लक्षणं तीव्र असतात. कारणानुसार जर बघितलं तर काही रोग हे अनुवंशिक रोग सुद्धा असू शकतात आणि उपार्जित रोगमध्ये परत 2 सेक्शन आहेत. संसर्गजन्य रोग म्हणजे जे पसरू शकतात, जसं की सर्दी वगैरे. जर सर्दीचे जे बिंदू आहेत बघा, इथे चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे की जेव्हा आपण शिंकतो, खोकतो, तेव्हा ते बिंदू काय होतात, हवेमध्ये प्रसारित होतात आणि मग त्याद्वारे जर जवळ कोणी व्यक्ती उभा आहे तर त्यालाही तो संसर्ग होण्याची शक्यता असते. असंसर्गजन्य रोग असे रोग की जे संपर्काने पसरत नाहीत, जसं की मधुमेह आणि हृदयविकार आपण म्हणू शकतो. आता हा चार्ट खूप खूप महत्त्वाचा आहे कोणत्याही एक्झामसाठी. तर संसर्गजन्य रोग हे आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. तर हे जे रोग आहेत हे कशाने पसरतात, दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक म्हणजे काय, कीटक आणि प्राणी याद्वारे पसरणारे रोग हे काय असतात, संसर्गजन्य रोग असतात. तर इथे काही रोगांची नावं बघा दिलेली आहेत. क्षयरोग, ज्याला ट्युबरक्युलोसिस असं म्हटलं जातं, हा एक जीवाणूमुळे होणारा रोग आहे. मग तो कोणता जीवाणू आहे, तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. हे परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे खूपदा. माहिती नसेल तर माहिती करून घ्या. संक्रमणाचं माध्यम कसं होतं, समजा एखादा TB पेशंट आहे तर त्याच्या थुंकीतून हवेमार्फत काय होतो, प्रसार होतो. आणि असं ज्याला TB रोग झालेला आहे त्याच्या सानिध्यात जरी तुम्ही राहिलात किंवा त्याच्या वस्तू वापरलात तरी सुद्धा तुम्हाला TBचा संसर्ग होऊ शकतो. मग लक्षणं काय दिसतात बरं, तर सतत खोकला होत असतो, थुंकीतून रक्तही पडतं कधी कधी, वजन हे अचानक कमी व्हायला लागतं, श्वास घ्यायला त्रास होतो. तर ही लक्षणं याच्यामध्ये दिसून येतात. ठीक आहे. तर यावरती उपाय काय, यावरती पेपरमध्ये प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर BCG लस हे लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचं मोस्ट इम्पॉर्टंट डॉट उपचार हे खूप इम्पॉर्टंट आहे. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला विचारलं गेलेलं आहे की डॉट हा जो उपचार आहे हा कोणत्या रोगावरती वापर केला जातो, तर तो वापर केला जातो ट्युबरक्युलोसिसवर. त्यानंतर बघा सेकंड दिलेला आहे कावीळ, ज्याला हिपॅटायटिस असंही म्हणतात. तर हा विषाणूंमुळे होणारा रोग आहे. तर हिपॅटायटिस त्याचे पण प्रकार आहेत ABCDE. तर याचं जे संक्रमणाचं माध्यम आहे, एक तर दूषित पाणी, त्यानंतर किंवा रुग्णाला वापरलेल्या सुया दुसऱ्या रुग्णाला वापरलं, रक्तप्रदान हे करताना तुम्हाला त्याचा संसर्ग होऊ शकतो. यामध्ये लक्षणं काय दिसतात, भूक मंदावते, गर्द पिवळी लघवी, थकवा येतो, मळमळ होते, उलटी होते. तर याचे उपाय काय आहे, तर पाणी उकळून स्वच्छ प्या, स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर हात तुम्ही साबणाने स्वच्छ धुवा. तर या सगळ्या स्वच्छतांच्या सवयी जर तुम्ही चांगल्या लावल्या तर कावीळपासून तुम्ही रोखू शकता आणि जे डॉक्टर औषध देतील ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर हगवण, ज्याला अतिसार असंही म्हणणार आहे, डायरिया, हा विषाणू. तर विषाणू कुठला तर बघा, सिगेल्ला बॅसिलस, यावर पेपरमध्ये प्रश्न. एन्टामिबा हिस्टोलिटिका, यावर तर पेपरमध्ये आलेला आहे प्रश्न. कोणत्याही पेपरमध्ये तुम्ही बघा, हा प्रश्न तुम्हाला सापडेल. दूषित अन्न आणि पाण्यामार्फत हे पसरतं. लक्षणं काय दिसतात, तर पोटदुखी,
पाण्यासारखं पातळ जुलाब होतं, त्यालाच आपण हगवण असं म्हणतो. तर याच्यावरती उपाय तुम्ही काय करू शकता की अन्न नेहमी झाकून ठेवा, पाणी उकळून प्या, ORS घ्या, त्याने तुम्हाला बरं वाटेल. पुढचं आहे कॉलरा. बघा, पटकी जीवाणूमुळे होणारा आहे. तर विब्रियो कॉलरी, कोणता जीवाणू आहे? विब्रियो कॉलरी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे सुद्धा दूषित अन्न व पाण्यामुळे पसरतो. यामध्ये लक्षणं काय? तर उलट्या, तीव्र जुलाब, पोट दुखतं, पायामध्ये पेटके येतात, तर ही लक्षणं दिसून येतात. तर याचं सुद्धा काय आहे? तर स्वच्छता तुम्हाला राखायची आहे. उघड्यावरचे पदार्थ खायचे नाहीये. पुढचा आहे महत्त्वाचा विषमज्वर, ज्याला टायफॉइड आपण म्हणतो. तर हा सुद्धा जीवाणूंमुळे होणारा रोग आहे. आणि कोणता जीवाणू? तर साल्मोनेला टायफी. परीक्षेला प्रश्न यावरती येऊन गेलेले आहेत, हे लक्षात ठेवा. यामध्ये लक्षणं काय दिसतात? तर भूक मंदावते, डोकेदुखी होते, मळमळ, पोटावरती पुरळ येतं, 104 पर्यंत तापसुद्धा येतो. तर याचे उपाय काय आहेत? तर लसीकरण करून घेणे, स्वच्छ पाणी पिणे आणि सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने करावी. तर हे महत्त्वाचा असा हा चार्ट. आय होप तुम्हाला लक्षात आला असेल, एक रिव्हिजन झाली असेल तुमची. तर इथे बघा, डेंग्यूबद्दल दिलेलं आहे. सद्यस्थितीतील काही महत्त्वाचे रोग. तर डेंग्यू जो असतो तो साठलेल्या पाण्यामध्ये डास अंडी काय करते? अंडी म्हणजे डास जे आहे ते अंडी घालते आणि त्यांच्या पोषक वातावरण त्यासाठी काय होतं? निर्माण होतं. तर एडिस इजिप्ती हे महत्त्वाचं आहे आपल्याला, की कोणतं डास? तर एडिस इजिप्ती प्रकारचे जे डास आहेत ते डेंग्यू हा रोग पसरवतात. आणि त्यांचा जो व्हायरस आहे हा फ्लेवी व्हायरस. तर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. आपल्याला महत्त्वाचं काय? तर डेंग्यूमध्ये सुद्धा बघा, तीव्र ताप, डोकेदुखी, उलट्या होणे, महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांच्या खोबणीत दुखणे, ठीक आहे, प्लेटलेट्सचं प्रमाण कमी होतं. तर यावर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की असा कोणता रोग आहे ज्यामध्ये प्लेटलेट्सचं प्रमाण खूप कमी होतं? तर ते लक्षात ठेवायचं आहे डेंग्यू. पुढे आपण बघूया काय महत्त्वाचं आहे. हिवताप म्हणजे जो मलेरिया आहे, हिवतापाचा जो प्रसार आहे ती ॲनाफिलिस डासाच्या मादीमुळे होतो. आणि हत्ती रोगाचा जो प्रसार आहे तो क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. ॲनाफिलिस आणि एडिस डासाचे वास्तव्य हे स्वच्छ पाण्यामध्ये असतं. तर क्युलेक्स डास आहे ना, तो प्रदूषित पाणी, गटारे येथे असतो. म्हणजे क्युलेक्स डास हा प्रदूषित पाण्यामध्ये आणि ॲनाफिलिस आणि एडिस हे जे आहेत हे स्वच्छ पाण्यामध्ये आढळतात. हे खूप महत्त्वाचे लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट बद्दल दिलं आहे स्वाईन फ्लूचा जो संसर्ग होण्याची कारणं. स्वाईन फ्लूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे होतो. स्वाईन फ्लूच्या विषाणूंचा प्रसार रोग्याच्या नाकातील आणि घशातील स्त्राव व थुंकीतून होतो. खूप महत्त्वाचं आहे हे, की नाकातील व घशातील स्त्राव व थुंकीतून त्याचा काय होऊ शकतो? प्रसार होऊ शकतो. याची लक्षणं काय? तर धाप लागणे, श्वसनाला अडथळा निर्माण होणे, घसा खवखवणे, शरीर दुखणे, काइंड ऑफ थोडं कोरोनासारखंच आहेत लक्षणं याची. आता हे खूप महत्त्वाचा चार्ट आहे. स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेमध्ये पाठवावा लागतो. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, मोस्ट इम्पॉर्टंट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी हे पुण्यामध्ये आहे. आणि राष्ट्रीय संचारी रोग संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस हे आहे दिल्ली येथे. तर हे खूप महत्त्वाचं, हे लक्षात ठेवा. असाही सेपरेट प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला वगैरे येऊ शकतो किंवा MPSC मध्ये सुद्धा विचारला जातो. त्यानंतर महत्त्वाचं जर म्हटलं तर मार्च 2009 मध्ये मेक्सिको देशात या आजाराची बाधा प्रथम झाली, स्वाईन फ्लूची. आणि त्याचा विषाणू कुठला आहे? तर इन्फ्लुएन्झा H1N1 या विषाणूंमुळे हा रोग होतो. आणि हा मुख्यतः कशामध्ये आढळतो? तर डुकरांमध्ये आढळतो. नेक्स्ट बघा, एड्सबद्दल दिलेला आहे. तर एड्सचा फुल फॉर्म सुद्धा परीक्षेला विचारला जातो, ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. हा रोग HIV ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस या विषाणूंमुळे मानवाला होतो. तर विषाणूंचं सुद्धा तुम्हाला नाव विचारलं जातं. आणि महत्त्वाचं की हे नेमकं निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? परीक्षेला डायरेक्टली असा प्रश्न येतो की एलिसा ही चाचणी कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवा, एड्स. तर HIV जो आहे किंवा एड्स जे रोग आहे तो संसर्गजन्य रोग नाही. त्याच्यासोबत जेवल्याने किंवा त्यांची सेवा केल्याने तुम्हाला एड्स होणार नाहीये. आणि हा जो एड्स विषाणू आहे हा पहिल्यांदा आफ्रिकेतील एका खास प्रजातीच्या माकडामध्ये सापडला. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्राण्यांमार्फत होणारे रोग बघूया. रेबीज हा एक विषाणूजन्य रोग आहे. तर हा रोग संसर्ग झालेल्या कुत्रा, ससा, माकड, मांजर यांना झाला असेल आणि त्यांनी जर तुम्हाला चावलं तर या रोगाचे विषाणू मज्जातंतू वाटे मेंदूमध्ये प्रवेश करतात. आणि याचं मेन लक्षण काय आहे? तर जलद्वेष, हायड्रोफोबिया, म्हणजे पाण्यापासून त्या रुग्णाला खूप भीती वाटत असते. आणि रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्याला जलसंत्रास असेही म्हणतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर जर रोग हा तो जो विषाणू आहे जास्त पसरू नये यासाठी
रोग होण्यापूर्वी लस देऊन त्याचं संरक्षण करता येतं. आणि मग कुत्रा चावल्यानंतर या आजाराची जी लक्षणं आहेत ते 90 ते 175 दिवसांमध्ये दिसू लागतात. परंतु तुम्ही जर वेळेतच इंजेक्शन्स घेतले तर त्याचा तुम्हाला काही अफेक्ट होत नाही. तर रेबीज रोगाची लक्षणं काय? तर 2 ते 12 आठवडे ताप असतो. अतिशयोक्ती करत वागतं. पाण्याची फार भीती वाटत असते त्या रुग्णाला, तर ही त्याची लक्षणं आहेत. असंसर्गजन्य रोगाबद्दल दिलेला आहे. जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत अशांना आपण काय म्हणतो? असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे म्हणतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं जे आहे ते आहे कर्करोग म्हणजेच कॅन्सर. तर कॅन्सर कशामुळे आपण म्हणतो? तर पेशींच्या अनियंत्रित किंवा अपसामान्य वाढीलाच काय म्हटलं जातं? कर्करोग म्हटलं जातं. आणि कर्करोगाच्या या पेशी समूहास किंवा गाठीला काय म्हटलं जातं? दुर्दम्य अर्बुद. मराठीमध्ये हा शब्द लक्षात ठेवा. कर्करोग फुफ्फुसाचा होऊ शकतो, तोंडाचा होऊ शकतो, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा, तर या सगळ्यांमध्ये कर्करोग होऊ शकतो. तर कर्करोगावरती निदान करण्यासाठी ना टिश्यू डायग्नोसिस, CT स्कॅन आजकाल खूप वेगवेगळं आलेलं आहे. IR स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी. तर हे लक्षात ठेवा की या पद्धतीने ओळखू शकतो की त्यांना पेशंटला कर्करोग झालेला आहे की नाही. ठीक आहे. तर कारणं काय असू शकतात? तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करणे, आहारामध्ये फळे आणि पालेभाज्या समावेश नसणे, अतिप्रमाणात जंक फूड खाणे. तर आजकालच्या पिढीमध्ये हेच आहे की जंक फूड फार खाल्लं जातं. तर हे मेक शुअर करा की फळे आणि पालेभाज्या तुम्ही योग्य प्रमाणावर खात आहात. तर याची लक्षणं काय असू शकतात? दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे, उपचार करूनही एखादं जखम बरं झाले नसेल, सूज आली असेल किंवा स्तनामध्ये महिलांना गाठी जाणवत असतील आणि अकारण तुमचं वजन कमी झालं असेल तरीसुद्धा तुम्ही याचं निदान लवकरात लवकर करून घेणं महत्त्वाचं आहे. पुढचं बघा महत्त्वाचं दिलेलं आहे डायबेटीस. तर स्वादुपिंडामध्ये निर्माण होणारे इन्सुलिन म्हणजे आपल्या पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन नावाचं एक संप्रेरक तयार होत असतं आणि त्याचं काम असतं की रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित ठेवायचं. परंतु जर इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं तर शर्करेचं नियंत्रण होत नाही आणि यालाच मग ती शर्करा साचून राहते आपल्या शरीरामध्ये आणि या विकारालाच काय म्हटलं जातं? मधुमेह म्हटलं जातं. आणि म्हणून म्हणतात डॉक्टर की जास्त तुम्ही गोड खाऊ नका, कारण की त्याला जे पचवण्याची किंवा जे नियंत्रण ठेवणारं इन्सुलिन आहे तेच काय होत असतं? आपल्या शरीरामध्ये कमी प्रमाणात तयार होत असतं. तर याची लक्षणं बघा काय असतात? की मूत्रविसर्जनात वारंवार जावं लागणे, वजन खूप वाढतं किंवा मग एकदम कमी होऊन जातं. तर याची जी कारणं आहेत ना ते एकतर अनुवंशिक सुद्धा असू शकतं. म्हणजे तुमच्या आईवडिलांना, तुमच्या आजी-आजोबांना जर हा रोग असेल तर तो तुम्हालाही शक्यता आहे की तुम्हाला होऊ शकतं. अतिलठ्ठपणामुळे होऊ शकतं किंवा तुम्ही व्यायाम करत नाही आहात, मानसिक ताण तुम्ही खूप घेताय, ताणतणावामध्ये राहताय, तरीसुद्धा तुम्हाला मधुमेह होऊ शकतो. पुढचं दिलेलं आहे बघा हृदयविकार, हार्ट डिसीज. हार्ट डिसीज कधी होणार आहे? की ज्याला हार्टला ऑक्सिजन आणि पोषक द्रव्यांचा जर अपुरा पुरवठा झाला तर त्याची कार्यक्षमता कमी होते आणि यामुळे हृदयावरती ताण येऊन तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तर हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तर याची लक्षणं काय दिसतात? तर असह्य वेदना होते छातीमध्ये आणि या वेदनांमुळे खांदे, मान, हात दुखणे, हात आकडणे, घाम येणे, अस्वस्थता, कंप जाणवणे इत्यादी लक्षणं तुम्हाला जाणवू शकतात. मग याची कारणं काय असू शकतात? तर धूम्रपान करणे, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक तुम्ही कष्ट कमी करताय, बरोबर आहे? सतत तुमचं बैठे काम आहे, तुम्ही व्यायामच करत नाही आहे किंवा अनुवंशिक तुम्हाला अनेक रोग आहेत, तुम्ही तणावामध्ये आहात, रागीटपणा करताय, तरीसुद्धा तुमच्या हृदयावरती ताण पडू शकतो. तर हृदयविकाराशी संबंधित हे सगळे सर्जरीज आहे, ज्याच्यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी हे डिपेंड करतं की तुम्हाला कोणत्या प्रकारचा कोणत्या भागावरती उपचार करणे गरजेचं आहे, त्यानुसार ह्या प्रकारच्या सर्जरीज केल्या जातात. जे रुग्णाला छातीवर दाब देऊन कॉम्प्रेशन दिलं जातं त्यालाच बघा म्हटलं जातं कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. तर हे लक्षात ठेवा, मे बी परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. तर यामध्ये एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यायचा आहे. औषधांचा गैरवापर याबद्दल दिले काय? हे खूप महत्त्वाचं आहे बघा की पंतप्रधान जन औषध योजना 1 जुलै 2015 हे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. याची तारीखसुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाची परंतु कमी किमतीमध्ये जी जेनेरिक औषधं आहेत ना, तर जन औषधी स्टोअर्स हे सुरू करण्यात आलेले आहे या योजनेअंतर्गत. तर भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषधांची निर्यात करतात, परंतु देशात ब्रँडेड कंपनीची नावाने
काय केलं जातं, जास्त किमतीची औषधं विकली जातात, बरोबर आहे. अमेरिकेत 80% जेनेरिक औषधांचा वापर केला जातो, त्यामुळे तिथे शेकडो अब्ज रुपये वाचवले जातात आणि आपल्या भारतामध्ये एवढी महाग औषधं, बरोबर ना. पुढचं बघा, हे खूप महत्त्वाचं दिनविशेष हे पेपरला विचारतातच. 7 एप्रिल जो आहे तो जागतिक आरोग्य दिन आहे. 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन आहे. 14 जूनला जागतिक रक्तदान दिन आणि 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन. तर हे जे पॉईंट्स होते हे खूप आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचे पॉईंट्स होते. तर नेक्स्ट लेक्चरला आपण बल आणि दाब यावरती आपण क्विक रिव्हिजन करणार आहोत. आय होप तुम्हाला हे मुद्दे समजले असतील. व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच आपण काही इंटरेस्टिंग गोष्टी बघूया. तोपर्यंत बाय बाय.